नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर.जे. निशा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी केली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर, महान आणि ज्येष्ठ व्यक्तींची माहिती व जीवनगाथा व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे विक्रम साराभाई. विक्रम अंबालाल साराभाई हे नाव घेतलं की आपल्या मनात एकाच वेळी विज्ञान, स्वप्न आणि दूरदृष्टीचं प्रतीक उभं राहतं. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे साराभाई हे केवळ वैज्ञानिक नव्हते, तर एक स्वप्नवंत दूरदर्शी होते, ज्यांनी भारताला अंतराळ संशोधनाच्या वाटेवर नेलं आणि अणुऊर्जा क्षेत्रात देखील मोठं योगदान दिलं. त्यांचा जन्म अहमदाबादमध्ये एका संपन्न आणि प्रगतिशील श्वेतांबर जैन कुटुंबात झाला. त्यांचे वडील अंबालाल साराभाई हे केवळ उद्योगपती नव्हतेच, तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. या घरात विज्ञान, संस्कृती आणि राष्ट्रभक्ती यांचा संगम होता. विक्रम यांनी अहमदाबादमधील गुजरात कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यानंतर इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठात जाऊन 1940मध्ये नैसर्गिक विज्ञानात ट्रिप पूर्ण केले. याच काळात विज्ञानाविषयीचा त्यांचा अभ्यास आणि आवड अधिक गडद झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर ते PhDसाठी पुन्हा केम्ब्रिजला परतले आणि 1947मध्ये कॉस्मिक रे इन्व्हेस्टिगेशन्स इन ट्रॉपिकल लॅटिट्यूड्स या विषयावर त्यांनी प्रबंध लिहिला. 3 सप्टेंबर 1942 रोजी विक्रम साराभाई यांनी शास्त्रीय नृत्यांगना मृणालिनी यांच्याशी लग्न केलं. या जोडप्याला 2 मुलं झाली, मल्लिका जी नंतर प्रसिद्ध अभिनेत्री आणि कार्यकर्ती बनली आणि कार्तिकेय ज्यांनी विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. विक्रम आणि मृणालिनी हे केवळ कुटुंब वत्सल्य नव्हते, तर कला आणि विज्ञान यांचा संगम घडवणारे जोडपे होते. त्यांनी एकत्रितपणे दर्पण अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स स्थापन केली, जी आजही भारतीय शास्त्रीय कलांसाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात विज्ञानाला नवा वेग देण्याची गरज होती. त्या काळात विक्रम साराभाईंनी भौतिक संशोधन प्रयोगशाळेची स्थापना 1947मध्ये अहमदाबाद येथे केली. ही संस्था भारतातील अंतराळ विज्ञानाची पाळणाघर ठरली. सुरुवातीला त्यांच्या स्वतःच्या घरातून सुरू झालेले हे संशोधन केंद्र हळूहळू जागतिक स्तरावर मान्यता मिळवू लागलं. PRLमध्ये सुरुवातीला वैश्विक किरणे आणि वरच्या वातावरणाच्या गुणधर्मांवर संशोधन सुरू झालं, पण पुढे त्यात अणुऊर्जा, सैद्धांतिक भौतिकशास्त्र आणि रेडिओ भौतिकशास्त्र यांचाही समावेश झाला. परंतु विक्रम साराभाई यांचं स्वप्न फक्त प्रयोगशाळेपुरतंच मर्यादित नव्हतं. त्यांना ठाम विश्वास होता की विज्ञान हे फक्त एक प्रयोगशाळेतल्या आकड्यांपुरतंच मर्यादित राहू नये, ते समाजाच्या विकासासाठी वापरलं जावं. त्यांनी देशात अनेक महत्त्वाच्या संस्थांची स्थापना केली. त्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद, जी आजही जागतिक दर्जाची संस्था आहे, त्यामागेही त्यांचीच दूरदृष्टी होती. त्यांनी ऑपरेशन्स रिसर्च ग्रुप नावाची देशातील पहिली बाजारपेठ संशोधन संस्था स्थापन केली. याशिवाय त्यांनी अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीज रिसर्च असोसिएशन आणि नेहरू फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंट सारख्या संस्थांना जीवदान दिलं. विज्ञानाप्रती असलेल्या त्यांच्या अथांग प्रेमामुळे त्यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमाची पायाभरणी केली. 1960च्या दशकात जगात अमेरिका आणि रशियामध्ये अंतराळ स्पर्धा सुरू असताना भारताकडे साधन संपत्ती कमी होती, पण विक्रम साराभाईंनी ठरवलं की भारत या स्पर्धेत मागे राहणार नाही.
त्यांनी इस्रोची स्थापना केली आणि भारतीय उपग्रहांच्या निर्मितीचं स्वप्न पाहिलं. त्यांच्याच पुढाकारामुळे 1975मध्ये भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट रशियातून प्रक्षेपित करण्यात आला. त्यांचा प्रभाव फक्त अंतराळापुरताच मर्यादित नव्हता. त्यांनी अणुऊर्जा क्षेत्रातही योगदान दिलं आणि भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष 1966 ते 1971 म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी कल्पक्कममधील फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टर, हैदराबादमधील इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि जादूगुडातील युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांसारख्या प्रकल्पांना गती दिली. 30 डिसेंबर 1971 रोजी केवळ 52व्या वर्षाच्या वयात विक्रम साराभाई यांचं अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या दिवशी ते तिरुअनंतपुरममध्ये होते आणि पुढच्या काही तासात SLV डिझाईन्सचा आढावा घेऊन मुंबईला जाणार होते. निधनाच्या अगदी 1 तास आधी त्यांनी तरुण शास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यांच्या जाण्याने भारतीय विज्ञान क्षेत्राने एक महापुरुष गमावला, पण त्यांनी दिलेली स्वप्न आणि दिशा आजही जिवंत आहेत. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केरळमधील प्रमुख अंतराळ केंद्राला विक्रम साराभाई स्पेस सेंटर असं नाव देण्यात आलं. साराभाईंच्याच पुढाकारामुळे सुरू झालेल्या इस्रोने पुढे चांद्रयान आणि मंगळयानासारख्या मोहिमा पार पाडल्या. चांद्रयान 2 मोहिमेतील विक्रम लँडरचं नाव त्यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले. 1972मध्ये भारतीय टपाल विभागाने त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केलं आणि 1973मध्ये चंद्रावरील एका खड्ड्याला साराभाई खड्डा हे नाव देण्यात आलं. विक्रम साराभाई यांचं व्यक्तिमत्व केवळ विज्ञानापुरतंच नव्हतं, ते एक सर्जनशील, प्रगत आणि मानवी मूल्यांवर विश्वास ठेवणारे होते. साराभाईंनी भारतीय विज्ञानाला जागतिक नकाशावर स्थान दिलं आणि त्यांचं हे स्वप्न आजही भारताच्या प्रत्येक रॉकेटमध्ये, प्रत्येक उपग्रहात आणि प्रत्येक वैज्ञानिकाच्या प्रेरणेत जिवंत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 12 ऑगस्ट. आज विक्रम साराभाई यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने आपण विक्रम साराभाई यांच्याविषयीची सविस्तर माहिती नुकतीच जाणून घेतली आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडली असेल. याबद्दल तुम्हाला काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80 म्हणजेच 8698869880. तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता. व याचबरोबर तुम्ही स्पॉटिफाय म्युझिक ॲप, रेडिओ पब्लिक, अँकर FM आणि गुगल पॉडकास्ट यावर देखील आमचे व्यक्तिविशेष हे सत्र ऐकू शकता. मित्रांनो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटू व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका महान आणि थोर व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद.